फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलं ना की या 5 गोष्टी केल्याने अगदी बघा रात्रीतून तुमचं पोट सपाट होईल. हो, अगदी बरोबर पाहिलेलं आहे. तर ह्या 5 गोष्टी कोणत्या मी फॉलो करते त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. अगदी डिटेल मी तुम्हाला इव्हिनिंगपासून माझं रुटीन शेअर करत आहे. तर खरं तर मला त्या पावडरनेच फरक पडला. आता ती कुठची पावडर तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर फ्रेंड्स, वाढलेलं पोट किंवा वाढलेलं वजन कमी करायचं म्हटलं तर सर्वात प्रथम तुम्हाला साखर बंद करावी लागेल. गोड पदार्थ बंद करावे लागेल. गोड पदार्थ, साखर अतिप्रमाणात घेतल्याने पटकन वजन वाढतं. त्यामुळे पहिलं तुम्हाला साखर बंद करायची आहे. आता इव्हिनिंगचं रुटीन, आपण इव्हिनिंगला छोट्या भुकेसाठी काय घेतो तर बऱ्याच जणांचं बघा, साखरेचा चहा करायचा, चहा बरोबर टोस्ट बटर खारी घ्यायचं. तर मी तर म्हणाल की चहा टोस्ट बटर न घेता तुम्ही हवं तर छोट्या भुकेसाठी एखादं फ्रूट खाऊ शकता, ॲपल वगैरे, किंवा फुटाणे, शेंगदाणे, गुडदाणे असं तुम्ही खाऊन त्यानंतर तुम्हाला जमेल तर ग्रीन टी वगैरे घ्या किंवा ब्लॅक कॉफी घ्या. त्याने अगदी पटकन वजन कमी होतं. ते घेतल्यानंतर बघा तुम्हाला संध्याकाळचं आहार पण कसा घ्यायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण त्या अगोदर तुम्हाला हलकेसे व्यायामाचे प्रकार करायचे आहेत. मॉर्निंगला किंवा तुम्ही इव्हिनिंगला करू शकता. जर तुम्हाला मॉर्निंगला टाईम भेटत नसेल तर तुम्ही इव्हिनिंगला करायचं आहे. आता हे जे मी व्यायामाचे प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे ते अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. पोटावरचे व्यायामाचे प्रकार कोणीही सहज करू शकेल असे हे व्यायामाचे प्रकार आहे. मला सकाळी जर टाईम भेटला नाही तर मी इव्हिनिंगला करते. तर आज मी इव्हिनिंगला व्यायाम करते. तर मी कुकर वगैरे लावला, त्यानंतर संध्याकाळची भाजीची तयारी वगैरे करून घेते काय असेल ते. पण शक्यतो मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही आज मी व्हिडिओमध्ये दाखवली ती रेसिपी मी बनवून खाते. त्याने मला खूप सारा फरक पडला. म्हणजे शरीरामध्ये आपल्या खूप सारे बदल होतात साखर बंद केल्याने. आता जी मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर ती जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा बनवून खाल्ली तर पोट भरलेलं राहतं, शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते आणि आपल्या ज्या सारख्या खाण्याच्या ज्या क्रेविंग्स असतात त्या कंट्रोलमध्ये होतात. तर आपण जे सारखं खातो किंवा अवेळी खाणं, फास्ट फूड खाणं, तर बरेच जण काय करतात इव्हिनिंगला चहा टोस्ट बटर घेतात किंवा फास्ट फूड म्हणजे स्पायसी चिवडा वगैरे असं हे छोट्या भुकेसाठी खातात. तर ते पूर्णपणे बंद करायचं आहे तुम्हाला. आता इथे बघा मी एक्सरसाइज करते. सकाळी मॉर्निंगला मला आज टाईम भेटला नाही त्यामुळे मी इव्हिनिंगला करते. तर मी असं संध्याकाळच्या वेळेला असं ब्लॅक कॉफी किंवा विदाऊट शुगरचा मी चहा वगैरे घेते आणि त्यानंतर मग हलकेसे व्यायामाचे प्रकार करते. आणि तसंही मला सारखं काही खाण्याची इच्छा नाही आहे. मी सकाळी एकदा नाश्ता, दुपारचं जेवण, त्यानंतर कधी तर वाटलं तर एखादं फ्रूट वगैरे खाते, संत्रं, ॲपल वगैरे, आणि त्यानंतर मग मी संध्याकाळचं इव्हिनिंगला एक्सरसाइज थोडीफार करून रात्रीचं जेवण मी लवकर करते. तर सर्वात प्रथम तुम्हाला पहिली गोष्ट बघा, तुम्हाला हलकेसे व्यायामाचे प्रकार करायचे आहेत. तुम्ही आवडतात ते व्यायामाचे प्रकार करा. कसेही करा, बसून करा, झोपून करा, स्टँडिंगने करा, पण करा. एक 15-20 मिनटं व्यायाम केल्याने खूप छान आपली बॉडी फ्लेक्झिबल होती. आपल्याला म्हणजे ते म्हणतात ना, एखाद्या गोष्टीशी आपण ॲडिक्टेड झालो ना की ती गोष्ट केल्याबिगर आपण राहत नाही. त्यामुळे ती आपण आवर्जून करायची आहे. तर संध्याकाळचं इव्हिनिंगला तुम्ही जी एक्सरसाइज केली तर बघा त्याने बॉडी फ्लेक्झिबल होते. आणि सवय जर झाली तर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर 2 टाईम केले तर तुमचं फास्ट वजन कमी होईल. आणि खरं तर व्यायाम केल्याने आणि योग्य आहार घेतल्यानेच वजन आणि आपल्या जे शरीरातले अतिरिक्त चरबी साठलेले आहे किंवा फॅट्स आहेत ते लॉस व्हायला लागतात. त्यामुळे फॅट लॉस लवकर होतं आणि फॅट लॉस झाल्यानंतरच वेट लॉस होतं. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं दाखवते आणि आज मी तुम्हाला इव्हिनिंगचं माझं रुटीन शेअर करते. मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी फॉलो करते, त्यामुळे मला लवकर रिझल्ट मिळाला. त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आता बघा हे जे व्यायामाचे प्रकार आहे याने पोटाला ताण बसतो बघा, स्ट्रेच बसतो आणि पटकन आपले जे जास्त फॅट साठलेले असतात ना ते हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात. हलकं हलकं वाटतं आणि नंतर सर्वात शेवटी वेट लॉस होऊन सर्वात शेवटी आपलं पोट कमी होत असतं. तर आता बघा माझं पण सिझर झालेलं आहे. माझं पण खूप पोट वाढलेलं होतं आणि मी वाढलेलं पोट कसं कमी केलं ते मी तुम्हाला दाखवते. तर हे असं आपण जेव्हा प्रत्येक व्यायामाचे प्रकार स्ट्रेचिंगचे करतो त्यावेळेला आपल्या बॉडीला ताण बसतो आणि तिथे ताण बसल्याने बघा आपले फॅट लॉस होऊन
ती बॉडी जी आहे लूज ढिली पडलेली ती टाईट व्हायला लागते. तर हा व्यायामाचा एक फायदा आहे. त्यामुळे हे वेगवेगळे प्रकार तुम्ही व्यायामाचे करायचे साधे सोपे प्रकार दाखवले, कोणीही करू शकेल. जर तुम्हाला कमरेचा किंवा गुडघेदुखीचा काही मेडिसिन चालू असेल, काही त्रास होत असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचा प्रकार करा. जर तुमची माझ्यासारखी नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही अशी एकही गोळी तुम्हाला चालू नसेल तर तुम्ही असे व्यायामाचे प्रकार करू शकता. तर याने बघा आपले साईड फॅट्स कमी होतात, वाढलेलं पोट कमी होतं, ब्रेस्टला शेप येतो. आपली बघा वाढत्या वयामध्ये ब्रेस्ट आपली लूज ढिली पडते, काही वेळेला काहींची पोटावर लटकलेली असते, त्याला वेगळा शेप येतो. आपलं शरीर काटक आणि टाईट होतं. जी स्किन लूज ढिली पडलेली असते ती टाईट व्हायला लागते. त्यामुळे व्यायामाची तुम्ही पहिली सवय करायला हवी आणि रोज वेगवेगळे असे करायचे आहेत. भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहेत, तुम्हाला आवडेल ते तुम्ही करू शकता. आणि प्रत्येक व्यायामाचा आपण जो प्रकार केल्यानंतर किंवा कुठलंही आसन केल्यानंतर एक 2-3 मिनटं किंवा आपल्याला 4-5 मिनटं रेस्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा करायचं आहे. एखादं छान तुम्ही म्युझिक लावून केलं ना तर तुम्हाला बघा आवड निर्माण होईल आणि तुम्ही रोज डेली व्यायाम करा. व्यायामानेच आपलं शरीर फिट राहतं आणि टाईट होतं. आणि वाढत्या वयामध्ये कसं बघा आपलं जे शरीर ढिलं पडतं ना तर ते बघायला चांगलं वाटत नाही आणि मग अशी पोटावरची चरबी लटकते, ब्रेस्टवरची दंडसुद्धा लूज पडतात. तर ते व्यायामानेच तुमचे अगदी बॉडी कडक आणि टाईट होईल. आता बघा ही दुसरी गोष्ट म्हणजे हे जे हरभरे आहेत, गावठी चणे, त्यामध्ये शेंगदाणे आणि मूग हे तिन्ही मिक्स भिजायला घालायचं, समप्रमाण घ्यायचं. हे सकाळी भिजायला घातलं तर संध्याकाळी तुम्ही रेसिपी बनवू शकता डिनरला, किंवा रात्री जर तुम्ही झोपण्या अगोदर भिजायला घातलं तर तुम्ही सकाळी मॉर्निंगला नाश्ता करू शकता. त्यामध्ये भरपूर सारं सॅलड असं कापायचं, कांदा, टोमॅटो, गाजर, बीट, अजूनही ॲडिशनल तुम्ही कोबी वगैरे काही घालू शकता त्यामध्ये. आता हे बघा मी कुकरला एकच शिट्टी करून घेतलेली आहे. एका शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजलं जातं. जास्त कच्चं पण खायचं नाही, पोटामध्ये गॅस पकडला जातो, पोट दुखू शकतं, त्रास होतो. त्यामुळे हे कच्चं खायचं नाही आहे. एक शिट्टी घेतली, 2 शिट्ट्या घेतल्या, व्यवस्थित ते शिजलं जातं आणि अगदी आपण म्हणतो ना चणा चटपट बाहेर गाड्यावर मिळते, ती तुम्ही घरी अशी फ्रेश बनवून खाल्ली ना, याने तुम्हाला शरीराला खूप सारी ताकद येते. आपल्याला बघा वाढत्या वयामध्ये आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना काय होतं, थकवा जाणवतो, वीकनेस जाणवतो, काही करायला उत्साह राहत नाही. तर तुम्ही आहार पण तसा घेतला ना तर तुम्हाला ताकद येईल, म्हणजे तुमचं शरीर ॲक्टिव्ह होईल आणि कुठलंही काम करायला तुम्ही उत्साहाने कराल. तर आहार व्यवस्थित घ्यायचा आहे. मॉर्निंगला तुम्ही उकडलेलं अंडं खायचं आहे. अंडं खाल्ल्याने पण बरेच सारे त्याचे फायदे आहेत. प्रोटीन मिळतं, स्किन छान होते, आपला चेहरा ग्लो करायला लागतो. त्यातला पिवळा भाग खायचा नाही, तो अवॉइड करायचा. पांढरा भाग खायचा, त्यावर फक्त तुम्ही काळं मिठाचं भुरभुरायचं आणि तेही खाऊ शकता. रात्री इव्हिनिंगला जर हे असं तुम्ही डिशवर आणि एक क्वांटिटी ठेवायची खायची, म्हणजे तुम्ही पहिल्या दुसऱ्या दिवशी असं जर खाल्लं तर तुमचं तिसऱ्या दिवशी पोट तेवढंच घेईल बघा, एक घास पण वरती घेत नाही. म्हणजे ही सवय पण आपण करणं खूप गरजेचं आहे. नुसतं खात राहिल्याने सुद्धा वजन वाढतं. त्यामुळे एक क्वांटिटी करायची, एक प्लेटच. आता मी अशी एक प्लेटच बनवली, उपमा असो, पोहे असो किंवा काही कुठला नाश्ता असू दे, मी असा एवढा प्लेटभर खायचा. ते पोटाला सवय झाली आणि हेल्दी खाल्ल्याने काय होतं, शरीराला ताकद मिळते. वाढत्या वयामध्ये तुम्ही कितीही काम करू शकता बघा, अजिबात तुम्हाला थकवा जाणवणार नाही. आणि पाणी भरपूर प्यायचं, शक्यतो माठातलं पाणी. फ्रीजचं पाणी अवॉइड करा. फ्रीजच्या पाण्याने पोट लवकर वाढलं जातं. फॅनची हवा जास्त घेऊ नका. दुपारची 2-2, 3-3 तास झोप घेऊ नका, त्याने पण वजन, पोट दोन्ही वाढलं जातं. त्यामुळे तुम्हाला आराम म्हणून तुम्ही एक 10-15 मिनटं आराम रेस्ट घेऊ शकता, पण तुम्ही असं एक 2-2, 3-3 तासाची दुपारची झोप बंद करायची. आता रात्री बघा मी थोडाफार व्यायाम केला, त्यानंतर असं रात्रीच्या डिनरला मी जेवणामध्ये अशी माझी चणा चटपट, याने खूप सारी एनर्जी येते आणि अगदी डायजेस्ट पण होतं. तुम्हाला वॉक करायची गरज नाही. त्यानंतर झोपण्या अगोदर काय करायचं हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि हलतं चालतं बॉडी ठेवायची, हलतं चालतं शरीर राहिल्याने आपल्याला कधीच आळस आणि थकवा जाणवत नाही. आपण प्रत्येक काम उत्साहाने करतो बघा. आपल्याला आपलं वय वाढत चाललं आहे किंवा वय वाढलेलं आहे हे देखील कळून येत नाही. त्यामुळे आपली बॉडी ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही ॲक्टिव्ह राहाल आणि चेहरा पण छान ग्लो शाईन करेल. त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत तुम्ही. ह्या 5 गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने जर रुटीन ठेवलं
तर तुम्हाला बघा खरंच फरक पडेल. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता मी लास्ट व्हिडिओ भरपूर मी अपलोड केलेले आहे की मी माझं वेट लॉस कशा पद्धतीने केलं, माझं 5 किलो वजन कसं कमी झालं, मी कसे बदल केले, कसा आहार घेतला, रुटीनमध्ये काय बदल केले, ते सगळ्या रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे बघत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मी वेट लॉस केलेला आहे. आता जुळ्या मुलांना जन्म देणं सोपं नाही आहे. त्यावेळेला माझं सीझर झालं. सेक्शन नंतर पण मी माझं 12 ते 13 किलो वजन कमी केलं आणि वाढलेलं पोट कमी केलं आहे. तुम्ही माझी बॉडी बघू शकता. अजूनही मला 2 किलो वजन कमी करायचं आहे. पण आता एकदा झालं म्हणजे काही दुसऱ्या वेळेला लगेच होईल असं नाही आहे. कारण कधी-कधी काय होतं, आपलं खाण्यात येतं, आपल्या रुटीनमध्ये बदल होत असतो. त्यामुळे आपण जर स्ट्रिक्टली जर केलं, तेच रुटीन फॉलो केलं तर होऊ शकतं. त्यामुळे आता मी तेच माझं जे रुटीन आहे तेच मी कंटिन्यू करते. आहार व्यवस्थित बनवायचा, तो व्यवस्थित क्वांटिटीमध्ये घ्यायचा, खाल्लेलं ते कसं पचन होईल ते बघायचं. म्हणजे काही खाल्ल्यानंतर तुम्ही थोड्या वेळ वॉक करू शकता किंवा एखादं लिक्विड घेऊ शकता, जसं की ब्लॅक कॉफी किंवा दुपारच्या वेळेस ग्रीन टी, फ्रेश ड्रिंक. असं इव्हिनिंगला तुम्ही रात्री झोपण्या अगोदर फॅट कटर ड्रिंक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. तर त्याने खूप फरक पडला मला. ती मी तुम्हाला सांगितलं, ती पावडर जर बनवून ठेवली, आलं थोडंसं लिंबू वगैरे पिळून तुम्ही घ्यायचे सकाळी ती पावडर उकळून, आणि रात्री झोपण्या अगोदर नुसतं तुम्ही ती पावडर उकळून गाळून घेतली तरी चालेल किंवा विदाऊट म्हणजे न गाळता घेतली तरी चालेल. तर त्याने खूप फरक पडतो. तर मी काय केलं, ती पावडर बनवून ठेवली आणि रात्री जेवण झाल्यानंतर 1 तासाने ती पावडर उकळून आम्ही घरातले सगळेच घेत होतो. इवन मुलंसुद्धा घेत होती. तर 15 वर्षाचे पुढील मुलं किंवा 13-14 वर्षाच्या पुढील मुलं वगैरे मुली घेऊ शकतात. तर ती पावडर उकळायची आणि सगळ्यांनी गाळून वगैरे घ्यायचे आहे. ते पाणी कोमट असतानाच प्यायचं आहे. म्हणजे जास्त गरम पण नाही किंवा जास्त थंड होऊन द्यायचं नाही आहे. तुम्हाला जेवढं सहन होईल तशा पद्धतीने ते पाणी घ्यायचं आहे. 1-1 कप घ्यायचं आहे. खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. अगदी आपण जे रात्री जेवल्यानंतर बघा सगळ्यांना पॉसिबल होत नाही वॉक करणं किंवा फिरणं. तर मग ते तुम्ही पाणी घेतलं ना तर खाल्लेलं अन्न लवकर डायजेस्ट होतं, पचनक्रिया सुधारते आणि त्याचबरोबर आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होतं. त्यामुळे ते पाणी तुम्हाला घ्यायचंच आहे. तर तुम्ही घेऊन बघा, हवं तर प्रॅक्टिकली आपण जेवढं करू ना तेवढं आपल्याला रिझल्ट लवकर मिळतो. आता ह्या सगळ्या गोष्टी मी प्रॅक्टिकली करते. तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू दाखवतेच आहे. माझ्या ब्लॉग थ्रू मी तुम्हाला दाखवते की मी काय काय करते आणि माझं रुटीन कसं आहे. तर तुम्ही बघतातच आहे माझे डेली ब्लॉग. हलतं चालतं शरीर असतं, घरातली सगळी कामं टोटली मेड न ठेवता मी स्वतः हाताने करते. त्याचबरोबर नवऱ्याचा डब्बा, जुळ्या मुलांची काळजी, की सगळं टिफिन वगैरे वेळच्या वेळेवर देऊन त्यांचं सगळं जिथल्या तिथे करून घरातलं सगळं घरसुद्धा मेंटेन ठेवून स्वतःलाही मेंटेन ठेवण्याचा मी प्रयत्न करते. जर आपण आपली बॉडी हलती चालती ठेवली तर आपल्याला कुठलाही आजार होत नाही. आणि भरपूर पाणी प्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पाणी घेत चला. जेवढं पाणी प्याल तेवढं तुमची बॉडी आतून हायड्रेट राहील आणि स्किन पण छान राहील तुमची. तर मला बराच फरक पडला 1-2-3 महिन्यामध्ये. इवन माझे बघा चेहऱ्यावर डार्क सर्कल्स होते, डार्क स्पॉट्स होते, ते सुद्धा कमी झालेले आहेत. म्हणजे जास्त करून मी रसाळ फ्रूट, सॅलड, त्याचबरोबर पाणी भरपूर पीत होती. ह्या गोष्टी फॉलो करत होती. आणि व्यायाम केल्याने आपले शरीर छान टाईट होतं, फिट राहतं, निरोगी राहतं. आणि बघा व्यायाम आणि सकाळचं कोमट पाणी घेतल्याने आपले टॉक्सिन बाहेर पडतात. जेवढा घाम बाहेर जाईल, जेवढं तुमचं सकाळी सकाळी पोट साफ होईल, तेवढं तुम्हाला फ्रेश वाटेल आणि दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही. असं वाटेल की तुमच्या बॉडीतले फॅट लॉस झालेले आहेत. आता ही पावडर बघा मी 3 ते 4 महिने एकदाच करून ठेवते. सारखी बनवायची गरज नाही. ओवा, बडीशेप, जिरं समप्रमाणात घ्यायचं, ते व्यवस्थित भाजायचं खरपूस अगदी लो फ्लेमवर. नंतर ते थंड झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून पावडर बनवून ठेवायची. 1 ते 1.5 चमचा पावडर टाकायची. मी न गाळताच घेते, काही वेळेला गाळूनसुद्धा घेतलं तरी चालेल. तर मी न गाळताच घेते, ती सवय झाली आहे. तर तुम्ही गाळून घेतलं तरी चालेल. 1 कप पाणी घ्यायचं. आता रात्री झोपण्या अगोदर दिवसाड म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही रेसिपी मी बनवते बघा. असं मी हरभरे गावठी, त्याच्याबरोबर बघा मी थोडंसं मूग, चणा डाळ घेतली थोडी आणि त्याच्यामध्ये
शेंगदाणे घेतले. आता हे याने खूप छान ताकद येते शरीराला, खूप सारी ताकद येते आणि खायला एवढं छान लागतं ना की बघा तुम्ही कधी कंटाळणार नाही. रोज दिलं तरी तुम्ही खाल. एवढी चणा चटपट, त्यावर मस्त लिंबू वगैरे पिळायचं, कोथिंबीर बारीक कापलेली, कांदा वगैरे घालून छान लागते. आणि जेवण झाल्यानंतर रात्री असं मग वज्रासनात बसायचं, एक 10 मिनटं 5 मिनटं. तर असं टी व्ही बघता बघता मी बसते, म्हणजे खाल्लेल्यानं डायजेस्ट होतं. वॉक नाही केलं तरी चालेल, शतपावली नाही केली तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी ह्या गोष्टी फॉलो करते. आता सर्वात शेवटी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कुठलंही तेल घ्यायचं. कॅस्टर ऑइल घेऊ शकता, खोबरेल तेल किंवा बदाम ऑइल. मी बदाम ऑइल घेते आणि असं पोटाला मसाज करते. रोज रात्री करायचं आहे तुम्हाला झोपण्या अगोदर. आणि बेंबीमध्ये 2 थेंब सोडायचे बघा. तर असं केल्याने रात्रीतून तुमचं पोट सपाट होईल आणि सकाळी बघा तुम्ही अगदी स्लिम ड्रीम दिसायला लागाल. पण ह्या गोष्टी फॉलो करायच्या, योग्य वेळी आहार घ्यायचा योग्य तो, आणि व्यायाम करायचा, त्याचबरोबर पोटाला असा मसाज करायचा ऑइलने, आणि कुठलाही एखादं ड्रिंक तुम्ही जेवण किंवा नाश्ता झाल्यानंतर घ्यायचं आहे. तर ह्या 5 गोष्टी फॉलो करा, बघा तुम्हाला खूप सारा फरक पडेल. तो माझा हा स्वतःचा अनुभव आहे. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा. थँक्यू.